आम्ही स्त्रियानं या जगात जगाचा का नाही हाच मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आता. कारण की काही काही तर आम्हाला जन्माच्या पहिलेच भ्रूण हत्या करून मारून टाकते आणि इकून तिकून जन्माला आलोच बा तर आम्हाला गुड टच आणि बॅड टच मधला फरक समजायला वेळ लागते. फरक जेव्हा समजते तेव्हा आमचं डोकं खराब होते, विचारांची खिचडी चालू होते. त्या खिचडीसोबत आम्ही 4 कामं एकसाथ करतो आणि ते खिचडी अशी असते का माझी ओढणी सरकली का, माझा बेल्ट दिसू राहिला का, माझा ड्रेस तर ठीक आहे ना, माझा ढाक तर नाही दिसू राहिला ना, माय लय हवा सुटली, माय लय पाणी सुटलं, आता मी घरी कशी जाऊ, माया इकडे कोणी खराब नजरेनं पाहून तर नाही राहिला ना, मग मायाची इकडे कोण पाहू राहिला, मग मी आता घरी कशी जाऊ, मला एसटी भेटेन का नाही, मला ऑटो भेटून का नाही, मग ऑटोवाला सरकार आहे का नाही, एसटीवाला सरकार आहे का नाही, मला कोणी सोबती आहे का नाही. अशी मॅट होती आमची जात, स्त्रीची जात विचार करू करून मॅट होते आणि स्वतःला सावरत 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 लग्नाच्या वयापर्यंत पोचते. आणि मग आपल्या समाजाच्या दबावात आपल्या मायबापाले एका अशा व्यक्तीच्या हातात आपला हात द्या लागते ज्याला आपण कधीच ओळखत नाही. मग तो हैवान निघते का देव निघते हे ज्याच्या त्याच्या नशिबात लिहिल्याप्रमाणे घडते. आणि चांगले निघाले किंवा वाईट निघाले हा तर नंतरचा प्रश्न आहे, पण तिले जेव्हा लेकरं होतात आणि तिले लेकरही बी पोरी जेव्हा होतात तेव्हा त्या पोरीचंही टेन्शन तिच्या डोक्यात असते का आता इले सेफ कसं ठेवू मी.